कोणीही कायदा हातात घेऊ नका, संयम बाळगा, मराठ्यांना आरक्षण टिकणारं आरक्षण दिलं आहे असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये असं जरांगे पाटील म्हणाले होते। मराठा अडचणीत येता कामा नये असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी आवाहन केलं आहे समाज बांधवांना, मराठा समाजाला कोणीही कायदा हातात घेऊ नका, संयम बाळगा असं ते म्हणतायत आणि मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिल्याचं पाहायला मिळतं। मुख्यमंत्र्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये, मराठा अडचणीत येता कामा नये असं जरांगे पाटील म्हणतात। सरकारने निर्णय घेतलाय, सरकारने निर्णय घेतलेला असताना यामध्ये टिकवण्याची देखील जबाबदारी आमची आहे आणि म्हणूनच या कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील आमची आहे। त्यामुळे कुणीही या संयम पाळावा, कायदा हातात घेता कामा नये। शेवटी सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याचा अधिकार आहे। सरकारने आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी युग ठेवला? आम्ही म्हणलो नाहीत। आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं देऊ शकतात तर शिंदे साहेबच देऊ शकतात, पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलीत असली त्याला आम्ही काय करावं? आम्ही कोणत्या दिवशी म्हणलो की ते देणार नाही? म्हणून अन्याय, म्हणून रोखायचं, म्हणून गुन्हे दाखल करणार, म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलणार? हे कुठे शिंदे साहेबाला शोभतंय? मग शिंदे साहेबांबद्दल कोणते बरं शब्द आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।